ज्या ओमराजेंना धाराशिवने निष्ठावंत मानला, त्यांनी ऐनवेळी आपला देव का बदलला? महाराष्ट्राच्या राजकारणाला पुन्हा एकदा हादरवून सोडणारं एक असं वादळ दिल्लीत निर्माण झालंय, ज्याने ठाकरे गटाला शेवटचा आणि सर्वात मोठा धक्का दिलाय। होय, एकनाथ शिंदेंच्या बंडावेळी जेव्हा मोठमोठे नेते उद्धव ठाकरेंची साथ सोडून पळत होते, तेव्हा ढसाढसा रडत मरेन पण ठाकरेंसोबत राहीन असं सांगणारे धाराशिवचे आक्रमक खासदार ओमराजे निंबाळकर हे अखेर फुटले। हा केवळ सत्ता बदलाचा खेळ नाही, यामागे एका भीषण हत्याकांडाचा, कोर्टाच्या निकालाचा आणि शिंदे गटाच्या एका अत्यंत गुप्त अशा ऑपरेशनचा संबंध आहे। काय आहे हे ऑपरेशन टायगर आणि संजय राऊतांनी नेमका काय खळबळजनक दावा केलाय, पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी प्रियंका, आपण पाहताय न्यूज 18 मराठी। ओमराजे निंबाळकर त्यांचं नाव त्या यादीमध्ये निवास आपण दिलं। 20 वर्षापूर्वी त्यांच्या वडिलांची हत्या झाली। 20 वर्षापूर्वी पवनराजे निंबाळकर यांची हत्या झाली आणि 20 वर्ष तो खटला सुरू आहे। काल निकाल होता, काल निकालाचा दिवस ठरला, जजमेंट डे मुंबई हायकोर्टात। आता आमच्यापर्यंत अशी माहिती आली की पवनराजे निंबाळकरांवरती दबाव असा, आपलं ओमराजेवरती, तुमच्या बाजूने निकाल हवा असेल तर आमच्या गटामध्ये सांगा। सगळ्यात आधी आपण हे समजून घेऊयात की ओमराजे निंबाळकर हे ठाकरे गटासाठी किती महत्त्वाचे होते। 2022 मध्ये जेव्हा एकनाथ शिंदेंनी शिवसेनेची पहिली आणि सगळ्यात मोठी फाळणी केली, तेव्हा धाराशिवचे दोन्ही लोकप्रतिनिधी खासदार ओमराजे निंबाळकर आणि आमदार कैलास पाटील उद्धव ठाकरेंच्या मागे ढाल बनून उभे होते। सगळे सोडून गेले तरी ओमराजेंनी धाराशिवची खिंड एकट्याने लढवली। त्यांच्या या निष्ठेमुळेच त्यांना ठाकरे गटाचा धाराशिवचा वाघ असंही म्हटलं गेलं। पण आता चर्चा अशी आहे की ठाकरे गटाचे हे निष्ठावंत खासदार देखील दिल्लीत पोहोचले आणि त्यांनी शिंदे गटाची वाट धरली। यामुळे धाराशिवसह संपूर्ण महाराष्ट्रात एकच खळबळ उडाली। पण हा गेम एका रात्रीत झालाय का? तर नाही। सूत्रांकडून मिळालेल्या अत्यंत विश्वासार्ह माहितीनुसार शिंदे गटाने ठाकरे गटाच्या उरलेल्या खासदारांना आपल्याकडे खेचण्यासाठी एक अत्यंत गुप्त मोहीम आखली होती, ज्याला नाव देण्यात आलं ऑपरेशन टायगर। या ऑपरेशन अंतर्गत शिंदे गटातील बड्या नेत्यांवर एकेका खासदाराची गुप्त जबाबदारी सोपवण्यात आली आणि ओमराजे निंबाळकर यांना मनवण्याची संपूर्ण जबाबदारी देण्यात आलेली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे सगळ्यात विश्वासू आमदार प्रताप सरनाईक यांच्यावर। प्रताप सरनाईकांनी पडद्यामागे अशी काही फिल्डिंग लावली आणि अशी काही मध्यस्थी केली की अखेर ओमराजे निंबाळकर दिल्लीमध्ये दाखल झाले आणि ऑपरेशन टायगर यशस्वी झाल्याचं बोललं जाऊ लागलं। आता येतो या संपूर्ण प्रकरणातील सगळ्यात मोठा आणि खळबळजनक ट्विस्ट। ओमराजेंनी ठाकरेंची साथ का सोडली, यावर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी थेट दिल्लीतून एक अत्यंत गंभीर आणि संतापजनक आरोप केला। राऊतांचा दावा काय आहे? राऊत म्हणतात, ओमराजे निंबाळकर यांच्यावर प्रचंड दबाव आणला गेला। त्यांना काय आमिष दाखवलं गेलं तर आमच्या सोबत या, तुमच्या वडिलांच्या मर्डर केसच्या निकालात आम्ही तुमची बाजू घेऊ, तुम्हाला न्याय मिळवून देऊ। होय, हेच ते हाय प्रोफाईल पवनराजे निंबाळकर हत्याकांड आहे, ज्याने 2006 मध्ये महाराष्ट्राचं राजकारण ढवळून निघालं। 3 जून 2006 रोजी कळंबोलीजवळ पवनराजे निंबाळकर यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती। या प्रकरणात राष्ट्रवादीचे माजी नेते पदमसिंह पाटील हे मुख्य आरोपी आहेत। अनेक वर्षांपासून ओमराजे आपल्या वडिलांच्या म्हणजेच पवनराजेंच्या न्यायासाठी कोर्टात लढतात। आता या केसचा निकाल अगदी तोंडावर आलाय आणि नेमका याच गोष्टींचा फायदा घेऊन निकालावर प्रभाव टाकण्याचा किंवा मदत करण्याचा दबाव ओमराजेंवर टाकण्यात आलाय, असा थेट आणि खळबळजनक आरोप संजय राऊतांनी केला। विचार करा, ज्या वडिलांच्या न्यायासाठी ओमराजे गेली 20 वर्ष रक्ताचं पाणी करतायत, त्याच वडिलांच्या केसचा निकाल समोर ठेवून जर राजकारण होत असेल तर ही महाराष्ट्राच्या इतिहासातली सगळ्यात मोठी धक्कादायक घटना मानली जाईल। संजय राऊतांच्या या आरोपामुळे आता 2 मोठे प्रश्न निर्माण झालेत। पहिला, ओमराजेंनी खरोखरच वडिलांच्या न्यायासाठी आणि कोर्टाच्या निकालाच्या दबावाखाली येऊन ठाकरेंना सोडलं का? आणि दुसरा प्रश्न, ऑपरेशन टायगर समोर ठाकरे गटाची रणनीती पूर्णपणे अपयशी ठरली आहे का? या घडामोडींमुळे केवळ धाराशिवचं नाही तर महाराष्ट्राचं राजकारण पुन्हा एकदा एका अशा वळणावर येऊन ठेपलंय जिथून पुढे आणखी अनेक मोठे स्फोट होणार हे नक्की।
मित्रांनो, ओमराजे निंबाळकर हे बंड आणि संजय राऊतांनी लावलेला हा थेट वडिलांच्या खुनाचा आणि कोर्टाच्या निकालाचा आरोप, यावर तुम्हाला काय वाटतं? ओमराजेंचा हा निर्णय योग्य आहे की सत्तेपुढची हतबलताय? तुमच्या प्रतिक्रिया, तुमच्या भावना, तुमची मतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. कारण आत्ताच्या घडीला महाराष्ट्राच्या राजकारणात जे काही चाललंय त्या संदर्भात महाराष्ट्राची जनता नक्की काय विचार करते, जनतेच्या नक्की काय प्रतिक्रिया आहेत, हे जाणून घेणं आमच्यासाठी सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे. त्यामुळे तुमचं मत आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा आणि आणखी